लहान मुलं कधी कधी अभ्यास नाही करत आणि आजकालची मुलं तर खूप हट्टी झाले. मोबाईल पाहिजे तर पाहिजेच, टीव्ही बघायचा तर बघायचाच, नाही तर मग रडतात. नवरा बायकोला वेळ नसतो हँडल करायला, मग ते म्हणतात देऊन देतात मोबाईल किंवा टीव्ही बघत बस. असे खूप इश्यू चालू आहे. तर त्यांची लहान मुलांची चिडचिड कमी होऊन त्यांचं हे मोबाईल किंवा या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊन अभ्यास करतील व्यवस्थित, यासाठी काय सांगाल ना? तर त्याच्यासाठी कसं आहे, लहान मुलांची जी स्टडी रूम आहे, ती स्टडी रूम मध्ये शक्यतो ना नेहमी सरस्वतीचा फोटो पाहिजे. आणि अभ्यासासाठी 2 महत्वाचे आपले प्लॅनेट आहेत, एक आहे गुरु, एक आहे बुध. नेहमी त्या स्टडी रूमचा कलर ग्रीन आणि येलो या कॉम्बिनेशन मध्ये करता आला जास्त चांगलं, कारण तो काय करतो, एकाग्रता देतो त्यांना. आता दिशा कुठली, प्रयत्न करा की वेस्ट साऊथ वेस्ट मध्ये त्यांची जर आपण रूम बनवू शकलो, वेस्ट साऊथ वेस्ट मध्ये, कारण ती एज्युकेशनची दिशा आहे. जर तिथं शक्य नाहीये तर पश्चिमेला बनवा, पश्चिम शक्य नाहीये तर मग ईशान्येला बनवा, पण चुकूनही वायव्येला किंवा आग्नेयला मुलांची स्टडी रूम नको. प्लास्टिकचे पिरॅमिड अजिबात कुठंच वापरायचे नाही. तुम्हाला जर कुणी असं फ्री देत असेल की हे घेऊन जा घरी आणि ठेव, तरी पण आपल्याला नाही वापरायचे, कारण प्लास्टिक जे आहे ते बॅड कंडक्टर आहे. एक साधं पुठ्ठा असतो, पुठ्ठ्याचं पिरॅमिड बनवा चौकोनी आणि ते त्यांच्या स्टडी टेबलवर ठेवून द्या. मुलं जिथं अभ्यासाला बसतील त्यांची जी आय लेवल असते तिथं एक स्वस्तिक काढा केसरनी. त्या स्वस्तिक मुळे काय होईल, त्यांच्या इथला तो ऑरा जो आहे तो ऑरा खूप पॉझिटिव्ह होईल. बरोबर. आणि मुलांचं मन जे आहे ते मन अभ्यासात रमायला लागेल. ईशान्येला जर तुम्ही अडगळ ठेवली, ईशान्येला जर हेवी सामान ठेवलं, खूप चिडचिड करतात मुलं, खूप चिडचिड. आणि मुलांना ना ओंकार म्हणायला लावायचं. 11 वेळा तरी ओम त्यांनी बोलला ना तरी त्यांचं ब्रेन आहे ना थोडंसं शांत त्यांना वाटेल आणि ते थोडं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.